सर प्लीज छोड़ दीजिए ना। साहेब सोडा ना। एक्सक्यूज मी सर. 2 मिनिट मॅडम. सर. मला थोडं विचारायचं होतं. हा बोला मॅडम, काय शंका आहे आपली? सर माझी गाडी विकून 8 महिने झाले तरी पण मला चलान येत आहे का बरं? काय नंबर आहे मॅडम गाडीचा आपल्या? LM हां 7559. सर, यांची गाडी विकलेली आहे पण अजून गाडीचे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप म्हणजे वाहन हस्तांतरण झालेलं नाही, त्यामुळं यांना मेसेज मॅडमलाच येणार ना. कसं शक्य आहे सर? माझी गाडी विकून मला पैसे पण मिळाले. मॅडम, गाडी विकली, पैसे मिळाले तुम्हाला म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही. मोटर वाहन कायद्यानुसार जोपर्यंत वाहन हस्तांतरणाची प्रोसेस म्हणजे ट्रान्सफर ऑफ ओनरशिप होत नाही तोपर्यंत गाडीचे मूळ मालक तुम्हीच राहणार अरे बापरे. व गाडीवर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हीच जबाबदार राहता. मॅडम, मग मी काय करू सर आता? याच्यासाठी तुम्ही ऍपवर किंवा वाहन विक्रेते संस्था किंवा व्यक्ती कोणाकडे गाडी खरेदी विक्री करा तरी वाहन ट्रान्सफरची प्रोसेस परिवहन.gov.in या साईटवर जाऊन स्वतः करा. मग सर मला आरटीओ ऑफिसला स्वतः जावं लागेल? नाही मॅडम, नवीन धोरणानुसार सदरची प्रोसेस ही फेसलेस झालेली आहे, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्या योग्य अर्जावर संबंधित आरटीओ विभाग कार्यवाही पूर्ण करून तुमच्या वाहन हस्तांतरणाची प्रोसेस पूर्ण करेल.